तसं पाहायला गेलं तर भाताचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चवीचे बनवले जातात. साधी सोपी पद्धत तुम्हाला माहीत आहे का? चला बनवूया. रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असेल तरी चालेल, परंतु मी घेतलेला आहे तो आत्ताच केलेला भात आहे. म्हणजे कुकरमध्ये बघा आत्ता शिजून तयार आहे. कुकर थंड झाला की आपण त्याची वेगळा भाताचा असा प्रकार बनवायचा. त्यासाठी कढई ठेवली, 2 मोठे कांदे कट करून घेतले आणि कांदा थोडासा भाजल्यानंतर तेल, जिरे, मोहरी घातली. कारण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तर थोडंसं उलटं-सुलटं. घाई गडबडीत काही तर असं करते. आज गावी जायचं होतं आणि भांड्याचा पसारा जास्त करायचा नव्हता. त्यामुळे कढईतच कांदा कट केला आणि चला म्हटलं फोडणीचा भात करूया थोडासा वेगळ्या पद्धतीने. आता वाटाणे होते, फ्रोझनचे होते, तरी पण थोडेसे शिजण्यासाठी ठेवले. ऑलरेडी ते शिजलेले असतात, परंतु मला थोडेसे मऊ वाटाणे आवडतात म्हणून म्हटलं थोडे शिजवून घ्यावे. आणि ही सकाळची अशी घाई गडबड होती. काहीतरी पटकन बनवून खायचं आणि प्रवासासाठी निघायचं असा प्लॅन होता. आणि मुलांना तर रात्रीचं जेवण मी शक्यतो देणं टाळते. त्यामुळे शिल्लक राहिलेलं भाताचं वगैरे काही नाही, ताज्या भाताचंच काहीतरी वेगळं बनवायचं. कांदा हलकासा भाजला. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं, चटणी घालायची, आवडत असेल तर हिरवी मिरची घालायची. जास्तीचे मसाले घालायची गरजच नाही. थोडासा फोडणीचाच भात, तिखट मीठ हळदीतला भात आहे असं समजून आपण या पद्धतीने बनवून खाऊन तरी बघायचं. चवीला छान लागतो बरं का. भांड्याचा पसारा ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठीच हा सोपा मार्ग आहे बरं का. चला मसाले घातले, छान असं कांदा परतून घेतला. कांदा थोडासाच मऊ झाला आहे, जास्त मऊ व्हायची वाट बघायचीच नाही कारण आपल्याला घाई गडबड आहे. अहो असं काही नाही, कांदा छान भाजला आहे बघा. मसाल्यासोबत पुन्हा कांदा छान असा भाजला. कुकर थंड झालेला होता, तो साईडला आहे बघा. आणि आता यातलं पाणी काढून घेते कारण वाटाणा थोडासा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा होता. तुमच्याकडे ताजे वाटाणे असतील तर ते त्यामध्ये ॲड करा. आवडत असतील अशा पटकन शिजणाऱ्या भाज्या, मग त्यामध्ये मशरूम घालू शकता. सोयाबीन असेल तर ते वापरू शकता. आज वाटाण्याचंच बनवत होती त्यामुळे वाटाणा छान असा फोडणीमध्ये परतून घेतला बघा. ज्यांना आवडतात त्यांनी जास्त भाज्या घालायच्या, ज्यांना आवडत नाहीत त्यांनी नुसते वाटाणे असतील तेवढंच घालायचं बघा. आणि नसतील तर नुसतं हळदी मिठा चटणीतला भात बनवायचा, छान फोडणीचा भात बनतो बघा. कुकरमध्ये शिजवून घेतलेला भात आहे तो कढईमध्ये घालते. आणि खरं सांगत म्हणजे जास्त प्रमाणात बनवायचं होतं कारण पोटभरीचा नाश्ता होईल या पद्धतीने बनवत होते. आणि कढई लहान झाली आणि भात जास्त झाला. एकसारखा छान असा फोडणीमध्ये परतून घेतला. 2 मिनटासाठीच परतून घ्यायचं कारण शिजलेला भात आहे, फोडणी छान अशी तयार आहे. छान मिक्स करून घेते आणि गरम गरम खाण्यासाठी भात तयार आहे. असेल तर कोथिंबीर घाला, नसेल तर असाही तुम्ही खाऊ शकता. सोबत असेल तर एखादी दही किंवा एखादी भाजी. चला आपला भात तयार झालेला आहे. दिसायला जितका तो सुरेख दिसतोय ना तितका तो जबरदस्त असा चवीचा झालेला आहे. तुम्ही कधी या पद्धतीने भात बनवला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर बनवलं नसेल तर नक्की बनवायचं आहे. पद्धत सोपी आहे, झटपट होणार आहे आणि तितका जबरदस्त असा चवीला लागणारा भात. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.